दीजिए। आपके आगे के काम देखते जाइए किस तरह से काम होगा और किस तरह से रोहन का विकास होगा और हमारे विभाग का विकास होगा। बस मैं आपका सपोर्ट चाहती हूँ। मेरी और अश्विनी ताई घरटकर, इनकी निशानी घड़ियाल है, तो घड़ी के लिए घड़ी की निशानी देख के सामने का बटन दबाइए और हमें सपोर्ट कीजिए। और इसी तरह मैं उस तरफ के भी उम्मीदवार का कहूँगी कि जो हमारी युति है वो मशाल के साथ है, उद्धव बाला साहेब ठाकरे के शिवसेना से। तो आप सभी से दरख्वास्त है कि उस तरफ भी घड़ी का बटन और मशाल का बटन दबाकर उधर के भी उमेदवारों को विजयी कीजिए। धन्यवाद। यांची ज्यावेळेला एकत्र बैठक झाली त्यावेळेला माणिकराव जगताप साहेबांनी जो काही त्यावेळेला फॉर्म्युला तयार केला होता की दासगाव खाडीपट्ट्यामध्ये उमेदवारी देत असताना झुकतं माप आपल्या कुणबी समाजाला आणि मुस्लिम समाजाला दिलं तरच या खाडीपट्ट्याचा विकास होतो हे मनात धरून त्यांनी या ठिकाणी जी काही पद्धत सुरू केली होती तीच पुढे कालांतराने येत असताना खरोखर आताचे त्या ठिकाणी दिदी असतील, नाना तर आहेतच, त्या ठिकाणी इब्राहिम शेठ धमाणे साहेब आहेत, मालकदादा आहेत, या सर्वांना दिदीनी आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार साहेब सुनील तटकरे साहेब यांनी या सगळ्या खाडीपट्ट्यातल्या कार्यकर्त्यांना बोलावलं आणि विचारलं की या ठिकाणी कोणाचा या ठिकाणी उमेदवारी देणं गरजेचं आहे। तेव्हा त्या ठिकाणी काही कालांतरापूर्वी सुशांत भाईंचं तुझं नाव आलं होतं। सुशांत भाईंना मी स्वकुशीने सांगितलं होतं की ठीक आहे तुम्हालाही उमेदवारी घ्या, कारण सुशांत जाबरे म्हणजे अश्विनी घरटकर आहेत आणि अश्विनी घरटकर म्हणजे सुशांत जाबरे आहेत हे निश्चित आज मी या ठिकाणी सांगतो। आणि म्हणून पुढे त्या ठिकाणी सुशांत भाईंना आपल्याला पाठिंबा देत त्यांना पुढचं संपूर्ण जीवन आहे ते सुंदर पद्धतीने ते समाजाच्या सेवेसाठी, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये मला एक शब्द नेहमी आठवला की ते म्हणाले मी जो काही लढा देतो आहे तो माझ्या समाजासाठी देतो आहे। याचाच पुढं काही इतरांना आला आणि मग ते नको ते कृत्य केलं आणि या कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या 7 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला अश्विनी घरटकर 1 नंबरचं घड्याळ आहे त्याचं बटन दाबून तुम्हाला त्या ठिकाणी हा विकास जो काही आहे जो माणिकराव जगताप साहेबांनी 2005 मध्ये आमदार असताना जुई गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे होता, त्यांनी जुई गावाला न्याय दिला। रोहनगाव त्यावेळेला शिवसेनेमध्ये होता, परंतु आबाने कुठल्याही प्रकारे रोहनगाव किंवा जुई गाव हा कुठल्या पक्षामध्ये आहे याचा विचार न करता दोन्ही गावाचं सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी पुनर्वसन केलं, त्यांना न्याय दिला, हा विश्वास या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि म्हणून मुंबईकर मंडळाच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार आला। त्या मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय हरिदादा बर्वे साहेब आहेत, मुंबईचे त्या ठिकाणी रमणदादा भुवड आहेत, गावचे त्या ठिकाणी अविनादादा बर्वे आहे, सीताराम शिंदे साहेब आहेत, ज्ञानेश्वर गजमल साहेब आहेत, दीपक शिंदे दादा आहे, सहदेव गोलांबडे साहेब आहेत। आणि मग त्यांनी असा विचार केला की जर आबाने त्यावेळेला आपल्याला आपलं गाव शिवसेना जर चांगल्या पद्धतीने न्याय दिलाय तर निश्चित या ठिकाणी स्नेहल दिदी, नाना, खासदार साहेब या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आहेत, आदिताई मंत्री आहेत, अनिकेत भाई आहेत, यांचं या आपल्या संपूर्ण दासगाव खाडीपट्ट्यावर खूप लक्ष बारकाईने आहे की या खाडीपट्ट्यातून आपण चांगले उमेदवार तुम्ही निवडून दिले तर निश्चित या खाडीपट्ट्याचा विकास हे करण्यासाठी ते कटिबद्ध असणार आहेत असं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे। निवडणुकीसाठी आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार माननीय अश्विनीताई आणि आमचे मायमाऊली मैरीन भाभी देशमुख या दोघांचे चिन्ह आपल्याला माहिती आहेत। राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आणि तिकडे त्या पंचायत समितीला आमचे जितेंद्र साहेब बैकर यांची मशाल हे बटन दाबून त्यांना विजय करायचा आहे। निवडणूक नसताना ही मंडळी लोकप्रतिनिधी नसताना काय करू शकलेत याची झाकी आपल्याला मिळालेली आहे। ये रस्ता तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे। आपल्याला विकास कामांचं पिक्चर बघायचं आहे, महिला सक्षमीकरणाचं पिक्चर बघायचं आहे, तरुणांना सक्षमीकरणाचं पिक्चर बघायचं आहे, चांगलं आरोग्य व्यवस्थेचं पिक्चर बघायचं आहे। बोलायला भरपूर काय आहे, सगळ्या काही गोष्टी घडल्या, त्याची कोर्टात केस चालू आहे, कोर्टात केस असल्यामुळे त्याच्यावर काय बोलत नाही। आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून या बहुजन समाजाचा विकास करायचा आहे, बरीचशी कामं करायची आहेत। हे सगळं चांगलं पिक्चर बघायचं असेल तर आपल्याला ह्या उमेदवारांना निवडून देणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही नक्कीच यांचा विजय निश्चित झालेला आहे। तुम्ही भरघोस मतांनी त्यांना विजय करून द्या एवढीच विनंती करतो। आणि रोहन ग्रामस्थांनी माझ्या त्या करिअरचा दिदी हा सगळ्यात पहिलाच प्रवेश असेल, म्हणजे माझा स्वतःच्या प्रवेशानंतरचा हा पहिलाच प्रवेश, तर माझ्या आणि रियानबाईच्या तुम्ही शब्दांना मान दिलात आणि तुम्ही हा निर्णय घेतलात, तुमचे शब्द यापुढे कधीच पडून देणार नाही। असंच प्रेम आशीर्वाद तुमचं राहू द्या आणि ह्या सगळ्या आपल्या उमेदवारांना विजयी करा। इथेच थांबतो। जय हिंद। आज खाडीपट्ट्यामध्ये रोहन गावचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे. 2017ला ज्या रस्त्याच्या कामासाठी रोहन गावानी त्यावेळी काँग्रेसमधून आबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. दुर्दैवाने 8-10 वर्ष झाली आणि त्याच रस्त्यासाठी पुन्हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. याचं मुंबईचे अध्यक्ष दीपक शिंदे यांच्याकडे मी संपर्क केला होता. मला माहिती मिळाली की असं काम त्यांचं प्रलंबित आहे. मी आज आवर्जून सांगेन की जो रस्ता त्यावेळी आबांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांनी फैरोज देशमुखांनी केला होता तो रस्ता करण्याचा भाग माझ्या नशिबात आलं याचा मला आनंद आहे. मला जेव्हा मुंबईकर भेटले होते मुंबईमध्ये सुशांत जाबरे आणि आम्ही दादरमध्ये भेटलो होतो त्यांनी सांगितलं रस्त्याचं काम तुम्ही सुरू करा मग आम्ही तुमच्याकडे प्रवेश करू. 50% झालं की मी आणि सुशांतबाईने सांगितलं 50% नाही 100% झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊन प्रवेश देऊ आणि आज जवळपास 100% काम पूर्ण झालेलं आहे. दीदी हे तसं गाव बघितलं तर दरडग्रस्त गाव आहे. 2005 साली इथं अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. इथं गावाचं पुनर्वसन बाजूलाच झालेलं आहे पण पुनर्वसन होऊन एकही काम त्यांचे रस्ते असतील पाणी असतील संरक्षण भिंत आज देखील त्यांना पावसाळ्यामध्ये भीती असते. प्रशासनाकडून त्यांना नोटिसा दिल्या जातात की गाव खाली करा. आज इथले जे स्थानिक आमदार आहेत आज त्यांची 4थी टर्म आहे. अभिमानाने ते सांगतात मला 4 वेळा निवडून दिलं पण 4 वेळा निवडून देऊन देखील आज यांचं जे संरक्षण भिंत असेल किंवा अनेक दुसरी कामं असतील ती झाली नाही आहेत. आपल्याला याच्या पुढं जर तुम्ही आमच्या दोन्ही उमेदवार निवडून दिलात तुमची अशीच कामं आम्ही मार्गी लावण्याचा इथे बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो. दीदी तुमच्या साक्षीने आम्ही शब्द देतो आणि 7 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्हावर बहुधी आपल्या इकडचे उमेदवार घड्याळावर आहेत. तिकडे उबाटाचं आपला उमेदवार आहे त्या ठिकाणी पंचायत समितीला आपल्याला याच्यावर निवडणूक मशालावर बटन दाबून त्यांना निवडून द्यायचं आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की एक मत तुम्ही घड्याळावर टाकून जर अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर आपले 2 उमेदवार तुम्ही निवडून द्या. त्याच्यानंतर तुम्ही निवडून दिल्यानंतर तुमची कामाची हमी इस्नेल दीदीच्या नेतृत्वाखाली मी आणि आमचे दोन्ही उमेदवार घेतील एवढं आश्वासन देतो आणि